सपोर्ट करो, रिजाइन लो, रिजाइन लो। भारत माता की वंदे 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 वंदे। जय भवानी, जय भवानी, जय भवानी। रिजाइन लो, रिजाइन लो, रिजाइन दो, रिजाइन दो। अरे सपोर्ट करो, सपोर्ट करो, अरे सपोर्ट करो, सपोर्ट करो। रिजाइन लो, रिजाइन लो। अरे रिजाइन दो, रिजाइन दो। अब तो रिजाइन दो, रिजाइन दो। सपोर्ट करो, सपोर्ट करो। म्यूजिक प्लीज। अब जाके कहीं हम। और एक और चीज, यहाँ पे हम इकट्ठा तो हुए हैं, पर हमारी सेफ्टी का पूरा जिम्मेदारी मुंबई पुलिस ने उठाया है। और पीसफुली अगर हम प्रोटेस्ट कर पा रहे हैं, एक बार हमारी महाराष्ट्र पुलिस, मुंबई पुलिस के लिए जोरदार तालियां। तर आपण बघतो आता या आंदोलनाला सुरुवात केली जाते। मोठ्या संख्येने विद्यार्थी असतील किंवा आंदोलक आहेत, कार्यकर्ते आहेत, ते उपस्थित दिसत आहेत। हातामध्ये तिरंगे दिसत आहेत, भगवे सुद्धा दिसत आहेत। आणि आपण हे कॅमेऱ्याच्या दोन्ही अँगलमधून ही काही दृश्य बघतोय। मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांची उपस्थिती या आंदोलनाला बघायला मिळते। शिवाजी पार्कमध्ये ठाकरेंचं हे आंदोलन पार पडते आणि या आंदोलनाच्या ठिकाणी आता उद्धव ठाकरे अगदी काही वेळामध्ये या ठिकाणी दाखल होतील। माझे सहकारी श्रीकृष्ण आवटी सध्या आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडे आपण थेट जाऊया। कृष्ण, आपण बघतोय मोठ्या संख्येने विद्यार्थी या ठिकाणी दाखल झालेले आहेत। रिजाइन लो, रिजाइन लो। पार्क येथे शिवसैनिक आणि त्याचबरोबर तरुणाई देखील मोठ्या संख्येने या दाखल झालेल्या आपण पाहू शकतो दृश्यांमध्ये। सर्व संपूर्ण शिवाजी पार्कचा हा मुख्य चौक आहे। या चौकाच्या इथे बाजूला सुनीताताई ठाकरे यांच्या पुतळ्याला इथे येऊन जे आहे ते आदित्य ठाकरे अभिवादन करतील। त्यानंतर जे आहे ते आंदोलनाला जे ते सुरुवात करतील। अगदी शिवसेनेचे सर्वच तरुण नगरसेवक असतील, आमदार असतील, सर्वच या ठिकाणी दाखल झालेले। अगदी महापौर विरोधी पक्षनेते देखील जे आहे ते दाखल झालेले, किशोरी पेडणेकर, त्याचबरोबर सर्व तरुण पिढी, विद्यार्थी असतील, कॉलेजचे शाळकरी मुलं, सर्वच ह्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे दाखल झालेला आहे। अगदी थेट देवेंद्र प्रधान जे माफ करा धर्मेंद्र प्रधान जे आहेत यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे। त्याचबरोबर घोषणाबाजी देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी करताना आपल्याला सर्व शिवसैनिक आणि त्याचबरोबर विद्यार्थी करताना पाहायला मिळतात। वेगवेगळे पोस्टर्स जे आहेत ते आपल्याला सर्वच विद्यार्थी असतील, शिवसैनिक असतील घेऊन आपल्याला सोबत पाहायला मिळतात। बुलंद आवाज विद्यार्थ्यांसाठी, देशाच्या भविष्यासाठी अशा आशयाचे देखील जे ते बॅनर सर्वच युवा तरुण आणि त्याचबरोबर शिवसैनिक संपूर्ण दाखल झालेले आहेत। सरकारच्या हुकुमशाही विरुद्ध लढा देणाऱ्या सोनम वांगचुक आणि भारतातल्या सर्व तरुण पाठिंबा देण्यासाठी एकत्र येऊया अशा आशयाचे देखील सर्व शिवसैनिक असतील, तरुण नेते मोठ्या प्रमाणात दाखल झालेले आहेत। काही तरुण पिढी किंवा विद्यार्थी देखील आहेत, थेट आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। अगदी आज तुम्ही आंदोलन ठिकाणी दाखल झालेले आहात, तुम्ही काय तुमचं आज आप प्रोटेस्ट कर रहे हो, आज आप प्रोटेस्ट करने आए हो, कहाँ से आए हो? मैं दिल्ली की हूँ, मैं एक डॉक्टर हूँ, मैंने नीट दिया हुआ है। वो एग्जाम अपने आप में ही पूरी जान निकाल लेता है बच्चों की। उसके ऊपर से एजुकेशन मिनिस्ट्री एंटी एथनिक केयरलेसनेस दिखाएगा, तो आप बताइए बच्चे क्या करेंगे, आगे के डॉक्टर कैसे बनेंगे? आज आप दादर आए, दिल्ली से दादर आए हो आंदोलन प्रोटेस्ट। मैं मुंबई में काम करती हूँ, मैं दिल्ली नहीं जा पा रही हूँ, इसलिए मैं इधर आई हूँ। आपण पाहू शकतो तर मी डॉक्टर आहे, मी दिल्ली येथे जाऊ शकत नाही म्हणून मी मुंबई येथे आंदोलन करते असं देखील त्याचे डॉक्टर असून या आंदोलनात सामील झालेली आहे। आणखीन काही विद्यार्थी असतील त्यांच्याशी थेट आज तुम्ही दादर छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे आंदोलनात सामील, प्रोटेस्ट में आप इन्वॉल्व हो रहे हो? Yes. क्यों इन्वॉल्व हो रहे हो? I just think that we are done with this government and we should speak up finally. तू आंदोलनात सामील झालेला आहेस, आंदोलन में आप प्रोटेस्ट में शामिल हो गए, क्यों हुआ? क्योंकि हमारे फ्यूचर की बात है। अगर हम यहाँ पे आज नहीं खड़े हुए तो कब खड़े होने का मौका मिलेगा फिर से। इस हिसाब से हम खड़े विद एवरी स्टूडेंट, विद एवरी पर्सन दैट केयर्स फॉर दिस नेशन। आपण पाहू शकतो की सर्वच विद्यार्थ्यांचं असं देखील म्हणणं आहे की धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यायला हवा आणि आजच आम्ही ह्या ठिकाणी आलो ते राजीनाम्याच्या मागणी
करण्यासाठी आहो, आम्ही आजच एकत्र नाही आलो तर असं देखील म्हणणं. आणखी काही महिला देखील आहेत आपल्यासोबत बोलण्यासाठी. अगदी आज तुम्ही आंदोलनस्थळी जे आहे ते दाखल झालेला आहात, एकत्र आंदोलन करतात. नक्कीच आपण पाहू शकतो सर्वच मोठ्या संख्येने शिवसैनिक नव्हे तर आंदोलनकर्ते पण ह्या ठिकाणी विद्यार्थी असतील सर्वच दाखल झालेले आहेत. थेट धर्मेंद्र प्रधान यांच्या आंदोलन राजीनाम्याची मागणी केली जाते. अगदी सोनम वांगचुक यांनी 20 दिवस आंदोलन केलं होतं, त्यानंतर देखील जे पोलिसांनी त्यांना आंदोलन स्थळावरून थेट हॉस्पिटल येथे जे आहे ते नेण्यात आलं उपचारासाठी. आणि आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेकडून आज मुंबईतील दादर छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे आंदोलन जे आहे ते होणार आहे. अगदी थोड्या वेळातच शिवसेनाचे युवा नेते आणि त्याचबरोबर आमदार आदित्य ठाकरे देखील आणि सर्वच नेते देखील उपस्थित राहणार आहे. आम्ही पुन्हा एकदा दाखवू शकतो की संपूर्ण हा छत्रपती शिवाजी महाराज याचा मुख्य मार्ग आहे. हा संपूर्ण खचाखच शिवसैनिक नव्हे तर विद्यार्थी असतील, कॉलेजचे विद्यार्थी असतील, संपूर्ण ह्या परिसरात जे आहे ते दाखल झालेले आहेत. त्यांचा आक्रोश कुठेतरी आपल्याला पाहायला मिळतोय. थेट धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची जी आहे ती मागणी केली जात आहे. अनेक विद्यार्थी जे आहे ते पोस्टर्स घेऊन आपल्याला पाहायला मिळत आहेत, वेगवेगळ्या मागण्या घेऊन, किंवा ज्या प्रकारे सोनम वांगचुक असतील त्याचबरोबर काँग्रेस जनता पार्टीचे सर्वच कार्यकर्ते आणि विद्यार्थी या ठिकाणी दाखल झालेले आहेत. याच बरोबर काही वेळातच आदित्य ठाकरे शिवसैनिक जे आहे ते या शिवसेनेचे आदित्य ठाकरे ते देखील या ठिकाणी दाखल होणार आणि संपूर्ण आंदोलनाला जी आहे ती सुरुवात केली जाणार आहे. अमित. निश्चित आता या आंदोलनाला सुरुवात होते आणि या सगळ्या आंदोलनाच्या अपडेट्स आहेत त्या आपण घेत राहणार आहोत. एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत होतोय. पाहत राहा न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा.